मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा आजपासून पुन्हा उपोषण आहे। अंतरवली सराटीत आमरण उपोषण सुरू करणार आहेत। सगळे सोयरेसह सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीकरता एल्गार पुकारला जातोय। सरकारनं आरक्षणासंदर्भात ठोस भूमिका न घेतल्यानं जरांगे आक्रमक झालेले। आज सकाळी 10 वाजल्यापासून जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषण सुरू होईल। अंतरवलीत जर कोणी भेटायला आलं असतं लोकप्रतिनिधी तर आम्ही भेटण्याकरता तयार होतो। आता मात्र हटायचं नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। आणि जरांगे पाटील आज सकाळी 10 वाजल्यापासून म्हणजे पुढच्या 2 तासांनंतर आता उपोषणाला बसतायत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते छत्रपती संभाजीनगरमध्ये आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठा म्हणत एल्गार पुकारला जातोय। जरांगे आज सकाळी 10 वाजल्यापासून उपोषणाला बसतायत, पण आता मात्र हटेंगे नाही अशी भूमिका जरांगेंची आहे। लागवीजी आपण पाहताय की मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाच्या भूमिकेवर आहेत। कारण सरकार समोर मागण्या मांडलेल्या होत्या, मात्र सरकारकडून त्या पूर्ण करण्यात आलेला नाहीये आणि त्यानंतर मी पुन्हा उपोषणाला बसतोय हा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतलेला आहे। आपण याआधी पाहिले की 4 टप्प्यांमध्ये जे काही उपोषण झालेली आहेत, 4 टप्प्यामध्ये जे काही त्यांची आंदोलन पाहायला मिळाली, त्यामुळे संपूर्ण राज्याचं आणि सरकारचं सुद्धा लक्ष केंद्रित झालं आणि त्यानंतर सरकारनं सुद्धा हालचाली करायला सुरुवात केली। हालचालींना वेग आला। मात्र जरांगे जे काय अल्टिमेटम देत आहेत, तर मनोज जरांगे पाटलांच्या अल्टिमेटम नुसार त्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे त्यांनी आता पवित्रा घेतलाय, तो म्हणजे अंतरवली सराटीमध्ये पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्याचा। उपोषण सुरू करण्याआधी त्यांनी शांतता रॅली काढलेली होती, कारण राज्यभरामधील वातावरण पाहिल्याच्या नंतर या वातावरणाला आम्ही कारणीभूत नाहीत हे दाखवण्यासाठी शांतता रॅली होती आणि शांतता राहावी या रॅली मागचा उद्देश होता। मात्र रॅली निघाल्याच्या नंतर सरकारला इशारा दिला आणि तरी सुद्धा सरकारकडून मागण्या पूर्ण होत नाहीत म्हणून आम्ही उपोषण करणार या भूमिकेवर ठाम असताना आजपासून मनोज जरांगे उपोषण करतात। त्यामुळे आजचा दिवस जर पाहिला तर फक्त 2 तास शिल्लक आहेत, त्यानंतर त्यांचं उपोषण सुरू होतंय। मात्र त्यांनी सरकारला दरवाजे खुले करून दिलेले आहेत। जे कोणी येईल तर त्यांच्याशी संवाद साधेल, तर त्यासाठी त्यांनी दरवाजे उघडे ठेवले असल्या कारणानं हा एक अधिकचा पॉईंट म्हणता येईल, अधिकचा मुद्दा जो आहे तो मांडता येईल आणि सरकारकडून सुद्धा त्या विचारांची देवाणघेवाण होईल का, तर कोणत्या हालचाली केल्या जात आहेत या संदर्भात जरांगेंना काही संदेश दिला जाईल का हे पाहणं तेवढंच महत्वाचं असताना मनोज जरांगे वारंवार उपोषण करतायत। मात्र आता सरकार या उपोषणाला किती गांभीर्यानं घेतं ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। मात्र यानंतर 288 जागा ज्या आहेत त्या आम्ही काबीज करू किंवा त्या ठिकाणचे उमेदवार आम्ही पाडू असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेला आहे कुणाच या सविस्तर माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।